अरे ये क्या देखने को मिल रहा है? आगे देखो। कोणाची नाही, तो तुझ्या गालावर हात फिरवतो. चच्चा बनावत है गाड़ी बनावत है. आप भी चच्चा देखेंगे यूट्यूब पे. या ठिकाणी ग्रुप वरती अशी सुंदर अशी मेसेजची बरसात. ओके, तन्मय आणि शिवनंदन यांच्यामध्ये खळबळ. काय म्हणताय? माहित नाही. माहित नाही. अबे साले. तर टॉपिक असा आहे, आम्ही चाललोय कोकणात. म्हणजे आता नाही, याच्यानंतरच्या ब्लॉग मध्ये समजेल. त्यानंतर आम्ही म्हणजे या ब्लॉगच्या नंतर आम्ही जाणार आहोत कोकणमध्ये. अरे कहना क्या चाहते हो? सो तोपर्यंत पूर्व तयारी करण्यासाठी आम्ही चाललोय. ही जी मस्त अशी गाडी आहे, तिला फ्रंटला LED बसवली होती दादाने. ती थोडीशी काम काढतीये, तर ती थोडी रिपेअर करायला चाललोय. म्हणजे काल बसवली LED आणि आज लगेच काम काढले. काय आयुष्याला काही दुःख नाही कमी आहेत का रे? कॉपीराईट भाई कॉपीराईटचा विषय पडणार. आमच्या ब्लॉग वरती सगळ्याचे कॉपीराईट पडतात. काल रात्री 4 वाजेपर्यंत मी व्लॉग एडिट केलेला आहे. कॉपीराईट मुळे स्केड्यूल केला, झीने डायरेक्ट ब्लॉक केला. साधं कामच नाही. तर मी तुमचा लाडका कुणाल स्वागत करतो तुमच्या लाडक्या आवडीच्या युट्यूब चॅनल मध्ये, म्हणजेच एपिक महाराष्ट्रीयन एक्सप्लोरर मध्ये. काय दाखवायचं आज? मित्र परिवर्तन आईची. ए देवा, कालपासून आहे ना या माणसाने माझं डोकं काढलेलं आहे. तर विषय असा होता, काय सांगू कसा होता? मित्र बदलतात. ह्यांच्यासारखे मित्र नको म्हणतात यायला कोकणामध्ये. त्यामुळे यांना आम्हाला तयार करावं लागतं की तुम्ही या म्हणून. तर तोच विषय की याला म्हटलं बाबा येत जरा कोकणात, येत जरा आमच्यासोबत फिरायला. हा येत नाही. कसं तुझी गरज आहे. मित्रा जागा हो. हा आमचा कॅमेरामॅन मागे बसलेला आहे. आपले कमेंट चालू ब्लॉग वरती. अरे ये क्या देखने को मिल रहा है? आगे देखो. कोणाची? नाही, तो तुझ्या गालावर हात फिरवते गाडी. ब्लॉग पारिवारिक ब्लॉग आहे. जरासं समजून घ्या. आपले सिच्युएशन दिवस वाईट आलेत, मला तुझ्याकडे बघायला लागतंय. ते काय आपण डीजे रिमिक्स गाणी लावूयात का? डीजे रिमिक्सला पण कॉपीराईट नाही पडत आहे. कॉपीराईट सगळ्यांनाच येते तुम्हाला आजकाल. मी जे गाणे टाकतोय, मला प्लीज कमेंट मध्ये सांगा की कॉपीराईट म्हणजे खास म्युझिक साठी कॉपीराईट इश्यू येतोय आम्हाला. तर आम्ही कॉपीराईट फ्री म्युझिक वापरायचा प्रयत्न करतोय. पण एवढे घाणेरडे म्युझिक येत ना मित्रांनो, की त्या सिच्युएशनशिपला ते म्युझिक बसत नाही. तर सो तुमच्या काही डोक्यात म्युझिक असतील आणि किंवा तुम्ही म्युझिक प्रोड्युसर असाल आणि आम्हाला जर फुकटमध्ये भेटले असाल, सध्या आमचं काम सगळे फुकट चालू आहेत. सो नो बजेट, नो कॅश, नो मनी, नो कॅश फ्लो. सो काय फुकट देत असाल कोण, तर आम्ही ऑलवेज फ्री गोष्टींसाठी रेडी आहे. तुम्ही म्युझिकवाला आहे. सो द्या ना, थोडीशी ओळख करून द्या. आणि अरे तू पण त्याला ओळखतोस? कोण आहे तो? गंदे. मी त्याच्या येस तन्मय गंदे. जर आपण हा ब्लॉग बघत असाल, मला नाही वाटत तुम्ही बघत असाल, पण जर बघत असाल म्हणजे आम्ही थोडेसे म्हणजे एका पदावरती पोहोचलो असं म्हणू. आणि जर तुम्ही बघत असाल आणि तुम्ही जर देण्यासाठी इच्छुक असाल म्हणजे म्युझिक स्वस्तामध्ये, तू समजा? हा. नाहीतर मग फुकट दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. भाऊला आपण अरे आमचं पण मला पण कोलॅबरेशन करायचं होतं त्यासोबत काही गोष्टींमध्ये. सो ते पण आय विल लेट यू नो की जर काय करायचं असेल. तू जर फ्री असशील तर. मी तर फ्रीच असतो. मी कामाला जात नाही, मी कामं करत नाही, मी घरी बसून असतो. दुःख काय खतम नाही होता बे. तू फ्री नाहीये, तू काम करतोय. बट आय विल लेट यू नो. नाहीतर मग तू मला कळव. और यहाँ पे हमारे घर के ऊपर से अंग्रेजों का विमान जाते. आता काय करू, थोड्या गोष्टी पडतात इंग्लिश मध्ये बाहेर. किती मराठी केला तरी मी ट्राय करतो माहिती का, की माझी विस्कळीत इंग्लिश अशी नाही का म्हणजे कमी पद्धतीत अशी मांडावी. तुझं असं पाखडलेलं पत्त्याचा बांगला तुला सरळ करायचं आहे. आणि मराठी पण माझं थोडं विस्कळीत असू शकतं. म्हणजे शक्यता कमी आहे कारण माझं मराठी चांगलं आहे. ब्लॉग मध्ये बघत असाल आणि इथून मागचे ब्लॉग, सिंहगडचा ब्लॉग, कोरीगडचा ब्लॉग जर बघत असाल, व्हॉइस ओव्हर मी लिहिलेले आहेत आणि काही व्हॉइस ओव्हर मी दिलेले आहेत. सो त्यात आमचा मोलाचा वाटा आहे. हा, यांचा थोडाफार असा मोलाचा. मैं गिरा होया बंदा जमा नीच बल्ली है, ओरा के सिरा पर नहीं रीच बल्ली है. सिंहगडच्या व्हिडिओला नव्हता, कोरेगडच्या व्हिडिओला फुल वाट आहे. म्हणजे क्रेडिटच ह्यांना देतो मी. पहिली गोष्ट
पण रात्री जागून जागून मी व्हॉइस ओव्हर दिलेले आहेत. सो मराठीवरती माझ्या कोणी कमेंट करायची नाहीये. काय म्हणतोस सिद्धांत, आज एवढा शांत का बसलेला आहे तू? कारण त्याचे गुरु त्याच्या पुढे बसलेले आहे. डेस्टिनेशनला काय नाव आहे रे? हाफच दिसतंय, अथर्व कार ऍक्सेसरीज. सो बघूया आता नक्की काय काम निघतंय ते. मला नाही वाटत जास्त मेजर काय असेल, वायरिंग वगैरे लूज झालं. ओमे माझ्या गाडीला बसेल. हे ओमे, ओमे माझ्या गाडीला बसेल ते. बंद हो गया लाईट. एक जोर चाललाय मला. मी काय म्हणतो, ते माझ्या गाडीला बसेल ते. बघते की हम लोगों ने गरीबी देखी. अरे बापरे आई शपथ. मी काय म्हणतो मामा, तुझ्या इंग्लिशला 100 टॉपिंगची सलामी माझ्यातर्फे. माहिती का? नाही दिसत तू, मी फ्रंट कॅमने बोलतोय. कसं आहे इंग्लिश दादाचं? और ये भाई हमारा गाड़ी का काम कर रहे हैं. आई बोल दो व्लॉग है हमारा. यूट्यूब पे आओगे आप? यूट्यूब पे आओगे? हाँ यूट्यूब पे आओगे आप? यूट्यूब में डाल देते सब क्या. हाँ मस्त आहे की. आता क्लॅरिटी चेंज दिसेल लोकांना. काय केलं? त्याच्यावरती हात शेकतोय. अरे ये हमारा चच्चा चच्चा बनावत है गाड़ी. चच्चा गाड़ी बनावत है. आप भी चच्चा दिखेंगे यूट्यूब पे. टैलेंट है भाई मानसा. सब में दिखता है. चच्चा बहुत जगह पे दिखा है. किधर किधर दिखे? अच्छा बहुत जगह पे यूट्यूब में जाओ, इंस्टाग्राम में जाओ, हाँ। ट्विटर जाओ, मिलेंगे. छाए हुए हो क्या? पूरा छाया हुआ है. अरे बाप. आपके जैसे ही ऐसे भाई लोग काम करते, फोटो लेते. हाँ, क्या? सही बात. हम थोड़ी कुछ करते. आपण लेट झालोय वो वाटतं. इधर का कुछ नहीं हो सकता ऊपर. हाँ, हम भी वही कर रहे हैं. आपका अच्छा इस्तेमाल. कुछ तो कर दो यार. अरे भाई आपको इस्तेमाल कर. प्यारी समझ गई. तो उसमें कुछ मिलता है क्या? पैसा वैसा आते क्या? पैसा पैसा पैसा. होगा आपके मिलता है, लेकिन हमें नहीं. रेंडर का होतं ना, तेव्हा फोन तापलेला आहे. आणि हा जो विषय आहे ना, हा याचा विषय आहे तो. ही वायर आहे बघा इथं, थोडी लूज आहे. मग त्याचं करतो आता दादा. झाल्याच्या नंतर आपण घरी जाऊ, बघू काय म्हणतायत मालक आमचे. आणि फक्त महाराजांच्या मूर्तीची लाईट दाखवायला ह्या माणसाने कात्रजच्या बोगद्यामध्ये आणलेलं आहे. संध्याकाळी पण दिसले असते ना मी म्हणतो, पण काय पेट्रोल काय घालायचं एवढं? काय कसली श्रीमंती आली आपल्या पोरांकडे देवा. अशी श्रीमंती बरकरार राहू, यापेक्षा डबल डबल ह्याने पैसे येऊ. आणि या माणसाने मला असं मुंबईला नेऊ, ही माझी मनापासून इच्छा आहे. म्हणजे आज नाही आज नको, नंतर. बाप रे बाप. अरे लाजा धरा जरा. काय वाटतं का? अरे बाप रे. माझ्या घरच्यांनी जर हा ब्लॉग बघितला ना, आई शपथ माझ्या पायाला कुलूप लावून ठेवतील. मम्मी कात्रजच्या बोगद्यामध्ये आलो आम्ही आता. ती व्हिडिओ बरोबर वाटते मला. तो ओरडतो मग, मम्मी पास झालो. तसं झालंय मम्मी, कात्रजच्या बोगद्यात आलो. कशाला आलो? फक्त गणपती नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची लाईट आहे डोमला त्यावरती, ती दाखवण्यासाठी यांनी आम्हाला आणलंय कुठं, कात्रजच्या बोगद्यात. तेव्हा काय खरं नाही. रिचनेस फॉरएव्हर. साल्टी गेली तरी चालन, रुतबा बरकरार राहिला पाहिजे. हे श्रीमंत भाऊंचं वाक्य आहे. हे आपल्या पोरांनी बरोबर कंटिन्यू ठेवलेलं आहे. बांधिलकीचा विषय. पण जरा जास्तच होतंय नाही का, असं मला असं वाटतं. थोडं फिलिंग येते की बाबा जायच होतंय. अरे या बांधिलकीसाठी जास्तीत जास्त करून ब्लॉग शेअर करा आणि आम्हाला हे पेट्रोलचे पैसे परत भरून द्या. हे तुमच्यावरती. बाप रे बाप. काय नाही करू शकत याला. हे आपल्या पोरांचं काय त्याला म्हणू, प्रेम आहे एक प्रकारचं म्हणून. आम्ही आलोय कुठं नाही कळू दे की. मम्मी पण बघतोय ब्लॉग. काकू आम्ही कुठं आलोय? आम्ही आलोय सोमेश्वर वेळला. कळलं? कुठं आलोय आपण? इकडे कुठं आलोय? कानगुडे कानगुडे मामांची वेळ खायला या माणसाने आम्हाला आणले. कानगुडे वेळ कुठं आलोय? कानगुड्यांची वेळ. आणि कानगुड्यांनी पेढा पण चालू केलेला आहे. बरं बेळ घेतो आणि नंतर भेटू. काय बोलतोस?
चांगली आहे. मी काय म्हणतो, खास पार्टी दिली वाटतं मला आज. हा बेळ खाणार आहे एवढ्या उन्हाची. फ्रुट्स खावा, हेल्दी राहा. मी काय म्हणतो, फ्रुट्स खा ना, हेल्दी राहा ना थोडा. होय माणसा, ह्यानी हेल्दी राहायला पाहिजे का नाही? फ्रुट्स खाल्ले पाहिजे का नाही? शिका ना जरा, शिका की माझ्याकडून. आहे चल सिद्ध बेटा, चल रे. आऊ की ओमकार? अरे उतर ना. सिद्धू नाही येणार. का? मित्र परिवर्तन. मी एकटा जाऊय. हा. या ठिकाणी मला धोका दिलेला आहे माझ्या मित्रांनी. मित्र परिवर्तन झालेलं आहे, बघू शकता. परिवर्तन. ओमे बाय बाय. चला या ठिकाणी ब्लॉगचा एंड करू आणि घरी जाऊयात.